नमस्कार. जवळपास 2 कोटी महिलांच्या खात्यावर जमा होणार नाहीत 3,000 रुपये. आज जमा होणार 1 कोटी महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. जवळपास 2 लाख महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत, पण आत्ता जवळपास 2 कोटी महिलांना मिळणार नाही 3,000 रुपयांचा लाभ. का मिळणार नाही, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत असे अपडेट पोहोचले जातात. बघू शकता, 31 ऑगस्टपर्यंतची मुदत अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. अदिती तटकरे यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार अशी माहिती महिला बालविकास विभागाकडून देण्यात येत आहे. जवळपास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झाल्याची माहिती मिळालेली आहे. 17 ऑगस्टला 1,02,00,000 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता पुढचं अपडेट काय आहे. तर पुढचं अपडेट आहे 10 दिवसांनी उर्वरित 33,00,000 लाभार्थ्यांनाही मिळणार पहिला हप्ता 10 दिवसानंतर मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 27,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीत, त्यामुळे त्यांना मिळणार नाही. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता पुढचा अपडेट 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांनी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावे असे आवाहन अदिती तटकरे यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे. हे होतं सर्वात महत्त्वाचं अपडेट. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.